वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ओम श्री परमात्मने नमः। तर या भगवंताच्या चरणी आपण लीन होऊन आजच्या श्लोकांकडे बोलूया। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनाही त्रिवार वंदन, ज्यांच्या कृपेनं भगवंताचं हे ज्ञान सहज सोप्या पद्धतीमध्ये आपल्यापर्यंत पोहोचलं। आपण मागच्या भागात पाहिलं होतं की अर्जुनाने प्रश्न विचारलाय भगवंताला की भगवंता, तू हे सांगितलंय सगळं बरोबर आहे, परंतु एखादा ज्ञानी व्यक्ती किंवा ज्याला हे सगळं कळतंय, अशी माणसं की ज्यांना ह्या वाटेवर नाही जायचं हे माहिती आहे, तरी सुद्धा ते लोकांच्या मध्ये का चुका घडतात, ते का त्या मार्गावर चालू शकत नाहीत, असा प्रश्न त्यांनी भगवंताला विचारला होता आणि त्याचं उत्तर आज आपल्याला भगवंत इथे देणार आहे। ओके। श्री भगवान उवाच काम एष क्रोध एष रजो गुणसमुद्भवाः महाशनो महापाप्ना विद्यनेमिह वैरिणम्। भगवान म्हणाले रजोगुण समुद्भव, रजोगुणापासून उत्पन्न झालेला एष हा, कामः कामच, क्रोधः क्रोध आहे, एष हा महाशन पुष्कळ खाणारा म्हणजे भोगांनी कधीही तृप्त न होणारा, तसेच महापापना महापापी आहे, इह या विषयात, एनम वैरिणम वृद्धी काम हाच खरोखर वैरी आहे असे तू जाण। सरळ सोट एका वाक्यात खरं तर हे अर्जुनाचं उत्तर आहे आणि मग एक्सप्लेनेशन साठी पुढचे श्लोक आहेत। भगवंत असं म्हणतायत, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे। बघा, संस्कृत किंवा भाषा सौंदर्य किंवा एखाद्या ज्ञानी माणसाकडनं जेव्हा एखादं उत्तर मिळतं, ते किती छोट आहे हे बघायचं नसतं, त्यातले बारकावे शोधायचे असतात, जे आपल्याला ह्या श्लोकांमधून जाणवतील। रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे, हा खूप खादाड अर्थात खूप इच्छा धरणारा किंवा भोगांनी कधीही तृप्त न होणारा व मोठा पापी आहे, हाच या विषयातील वैरी आहे असे तू जाण। अर्जुनाने प्रश्न काय विचारलाय की बाबा रे, हे जे म्हणजे मला कळतंय पण वळत नाही असं जे माझं होतंय, किंबहुना जे ज्ञानी लोक आहे ज्यांना सगळं माहिती आहे की असं वागलं पाहिजे तसं करायला पाहिजे, तरी सुद्धा त्यांच्याकडनं चुका घडतात, ते चुकीच्या मार्गावरती चालतात किंवा त्यांच्या अनिच्छेने, त्यांना काही जाणून बुजून करायचं नसतं पण त्यांच्याकडनं अनिच्छेने का बरं चुका होतात, असा प्रश्न अर्जुनाने विचारलाय। आपल्याही लाईफमध्ये आपण अनेकदा हा गीतेच्या सेशन मध्ये प्रश्न बघितलेला आहे, कळतंय पण वळत नाही, ह्याच्या मागचं कारण काय। आता वळत नाही याचा अर्थ काय की इम्प्लिमेंट करायला गेलो की मला जमत नाही। मला सक्सेस हवंय का? 100% हवंय। कोण म्हणणार आहे मला सक्सेस नकोय? मला सक्सेस हवंय, मला पैसा हवाय, मला नेम अँड फेम हवंय, सगळं सगळं मला हवंय। त्याच्यासाठीचे वे कोणकोणते आहेत हे बघा, हे सगळे वेज आहेत, मला माहिती आहे। मला अभ्यास करावा लागेल, मला एफर्ट्स घ्यावे लागतील, मला आणखीन काय डेडिकेशन द्यावं लागेल, सॅक्रिफाईस करावं, सगळं सगळं मला माहिती आहे। बट ज्यावेळेला मला ते करायची वेळ येते तेव्हा माझ्याकडनं काही होत नाही। असं का घडतं? हे काही मी जाणून बुजून करत नाही, मग असं का घडतं? आणि त्याच्यावरती भगवंतांनी दिलेलं हे उत्तर आहे। आता मी जे म्हटलं की ज्ञानी माणसाकडनं एखाद्या गोष्टीचं उत्तर मिळतं, त्याला ते डिटेलिंग मध्ये त्याचे बारकावे शोधायचे असतात। सुरुवात भगवंतांनी अतिशय छान केली आहे, काम एष क्रोध एष, काम हाच क्रोध आहे। तर तुम्ही दुसरा अध्याय थोडासा उलगडून बघितला तर दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतानी काम आणि क्रोध असे काय म्हणूया आपण त्याला, संज्ञा मराठीमध्ये डेफिनेशन जी आहे ती वापरली आहे की काम आणि क्रोध किंवा राग आणि द्वेष। इथे भगवंत असं म्हणतोय की काम हाच क्रोध आहे। व्हॉट इज काम? काम मीन्स इच्छा, डिझायर। ही आपली इच्छा जी आहे
तीच आपल्या सगळ्या गोष्टींची मारक आहे. हा जो क्रोध आहे, क्रोध म्हणजे काय? क्रोध आपल्याला कधी येतो? राग कधी येतो? ज्या वेळेला आपली इच्छा पूर्ण होत नाही, की हा माझ्या मनाप्रमाणे वागत नाही, हे असंच करत नाही. मग मी एवढं ठरवलंय आणि ते नेमकं त्याच्या विरुद्ध कोणतरी असं वागतंय, की मग आपल्याला क्रोध येतो. आपण विरोध करण्यासाठीची भावना म्हणजे आपला तो क्रोध आहे. म्हणजेच आपली क्षुल्लक किंवा मोठी कुठलीही इच्छा, डिझायर जी आहे, त्याला ज्यावेळेला छेद मिळतो, त्याच वेळेला क्रोध निर्माण होतो आणि म्हणून भगवंत असं म्हणतोय, "काम एष क्रोध एष." की काम हाच क्रोध आहे. ही जी इच्छा आहे, तेच तुझ्या रागाचं कारण आहे. हा राग किंवा हा क्रोध जो आहे, तो इच्छेपेक्षा वेगळा नाही. काय आपल्या लाईफमध्ये ह्याचं डेली लाईफमध्ये जर आपण बघितलं, की अरे मला तर राग कमी करायचा आहे, मला असं नाही वागायचं, मला कळतंय हे आता असं नाही वागलं पाहिजे. पण माझ्याकडनं असं घडतंय. का घडतंय? कारण माझ्या मनाची जी अवस्था आहे, की मला कळतंय, बुद्धीला कळतंय, की मला सक्सेस हवं असेल तर हे मला करायला पाहिजे. ओके, आय गॉट इट. आता ते करायचं आहे. पण ते करण्यासाठी माझं मन नॉट रेडी. तो म्हणतो, "अरे, थोडंसं बघ ना, थोडी एन्जॉयमेंट करायला पाहिजे. बघ इतर लोकं कसे वागतायत, तू कसा वागतोयस. चल ना थोडंसं त्यांच्यासारखं करूया. मग थोडंसं टीव्ही बघूया, थोडंसं बघूया, थोडंसं मोबाईल बघूया, थोडंसं हे करूया." तो स्वतःचा कम्फर्ट शोधण्याचा प्रयत्न करतोय मन. कारण मनाला ती सवय आहे लहानपणापासून आपण किंवा लहान काय आपण मागच्या जन्मांमधलं जरी आपण पाहिलं, तर माणूस काय शोधतो? सुख शोधतो. प्लेजर. मला सुख देणारी अवस्था मला मिळाली पाहिजे. आपण खुर्चीवर जरी बसायला गेलो, तरी अशा पद्धतीने खुर्चीवर बसतो, की ज्याने आपल्याला कम्फर्ट मिळाला पाहिजे. आणि तो कम्फर्ट मिळाला, की मन सुखावतं. माझ्याशी गोड बोलणारे, माझं कौतुक करणारे मला माणसं भेटली, की माझं मन सुखावतं. मला मिळणारं जे जेवण आहे, ती जेवणाची चव माझ्या इच्छेप्रमाणे मला आनंद देणारी असली, की मला त्या जेवणात रस वाटतो. त्यामुळे आपण आपल्या मनाला अशाच पद्धतीनं घडवलं आहे, की तू फक्त सुखासाठीच काय ते जन्माला आलायस. मग हे मन ज्यावेळेला तुम्ही त्याला एका शिस्तीत चालण्यासाठी, एका ध्येयासाठी प्रेरित होण्यासाठी त्याला उद्युक्त करता, तेव्हा तो म्हणतो, "अरे नाही, नाही, माझ्या ज्या सवयी आहेत, माझ्यावर जे इम्प्रेशन पडलेत, ते कम्फर्टचे आहेत. जेव्हा तुम्ही मला सांगताय, की 2 तास एका जागेवर बसून एकटक नजरेने, एकाग्र चित्ताने अभ्यास कर." अरे कसं शक्य आहे? अरे मला दर एक-एक सेकंदाला इकडं-तिकडं विचार करण्याची सवय आहे. दर सेकंदाला आता काय हे रील बघितलं, मग स्वाईप, 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 स्वाईप. नाही यार, माझं मन स्थिर नाही. ही मला सवय लावली आहे. एक चॅनल, दुसरा चॅनल, तिसरा चॅनल कंटिन्यूअस ही चेंज करण्याची मला सवय लागली आहे. माझ्या मनाला आनंद देईल असंच बोलणं एखाद्याचं ऐकायचं, अशीच माझ्या मनाला सवय लागली आहे. आणि आता तू मला सांगतोस, की सो आपलं मन जे आहे, ते ह्या सवयींना काय म्हणूया त्याला, तयार झालेलं आहे, की कम्फर्ट, कम्फर्ट, सुख, 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 सुख. जरा या सुखाच्या विरुद्ध झालं, की माझ्यात क्रोध निर्माण होतो. मग ज्यावेळेला मी अभ्यास करायला बसलो, एखादं काम एकाग्र चित्ताने करायचं म्हटलं, की हे मन मला विरोध करायला लागतं. मग मी म्हणतो, "नाही, नाही, तुला नाही करून देणार मी हे." मग तो काय म्हणणार? क्रोध. मग तो चिड करायला लागतो. मग चिड करण्यासाठीचे तो माध्यम किंवा मार्ग शोधायला लागतो. मग बघा आपण बरेच जण एखाद्या काही गोष्ट वाचत असतील, पुस्तक वाचत असेल, आणखीन काही असेल, हातात पेन्सिल, पेन असं काहीतरी घेऊन फिरवत राहतात. काहीतरी हातापायाचे चाळे कळत राहतात. काही ना काहीतरी मूव्हमेंट चालू आहे. व्हाय? ते मन शोधतंय, त्याला बाहेर पडायचंय ह्या अशा बंदिस्त अवस्थेतनं. तर त्याच्यासाठी तो वे शोधतोय. पण ते बुद्धीने त्याला जखडून ठेवलंय. अजिबात हालायचं नाही इथनं. मग ते मन प्रयत्न करत राहतं प्रत्येक क्षणाला. नाही झालं की मग क्रोध वाढतो. मग सडनली असा एकाग्र चित्ताने वाचणारा व्यक्ती सडनली त्याला जर कोणी आवाज दिला, तर तो पटकन चिडतो. काय आहे? कुठून येतो हा क्रोध? बिकॉज ऑफ काम. की त्याची इच्छा आहे की मला शांतपणे वाचू द्या. पण ते जे कोण आजूबाजूचे घरातले आणखीन कोणी असेल, तर ते डिस्टर्ब झाला त्याला. फोन आला मध्ये. "अरे कोण आहे रे आत्ता फोन केला?"
सहज मला काही करावं लागलं नाही क्रोध आणण्यासाठी. कारण क्रोध हे या कामाचंच रूप आहे किंवा तो म्हणजेच काम. काम मीन्स डिझायर. व्हेरी सिंपल. सुख, प्लेजर मिळवण्यासाठी असलेली इच्छा. बघा आपण आपल्या आयुष्यात एक तरी असं काम दाखवा, ज्याची इच्छा मनात नाहीये पण तरी चालू आहे. मी माझ्या आयुष्यात एखादं काम स्वीकारलंय. म्हणजे आपण बऱ्याचदा म्हणतो, "काय मी एवढी मेहनत करतो, पण काही कोणी अप्रिशिएट करत नाही. मला माझं साधं कौतुक करत नाही. मला त्याचं जे काही मी त्या गोष्टीचा हकदार आहे, की मला हे मिळायला हवं, पण नाही मिळत आहे." पण हे काम मीच स्वीकारलंय ना. मला ही कल्पना नाहीये का, की मला ही गोष्टी फेस कराव्या लागतील. माझं कोणी कौतुक करणार नाही. हा थँकलेस जॉब आहे. मी रोज घरात एवढे राबतो आहे, पण कोणी माझं काही म्हणजे उल्लेख सुद्धा करत नाही माझ्या ह्याच्यामध्ये. बदलून टाका. जमेल? नाही. कारण आपला हा कम्फर्ट आहे. त्या कम्फर्टमध्ये राहूनच मला हे करायचंय. मग ते राहूनच करायचं तर मग चिड-चिड होते. बिकॉज ऑफ माय डिझायर, की माझं कोणीतरी कौतुक करावं, अशी माझी इच्छा आहे, पण ते घडत नाहीये. नाही घडलं की क्रोध तयारच आहे. मग तो चिड राग, मग अस्वस्थता, हे साऱ्या गोष्टी ज्या आहेत ते त्यातून निर्माण होतात. त्यामुळे राग कमी कसा करायचा, असं जर विचारलं कोणी, तर सिंपल उदाहरण आहे, इच्छांवरती नियंत्रण मिळवा. मग पुढे काय म्हणतंय, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा. आपण दुसऱ्या अध्यायाच्या वेळेला हे पाहिलंय, रजोगुण, सत्वगुण आणि तामसिक गुण जो आहे. हा रजोगुण काय आहे? सतत धावणार आहे. त्याला एक गोष्ट दिली की तो त्याच्यात तृप्त होत नाही. तो लगेच दुसऱ्या गोष्टींची इच्छा धारण करतो. आता हे पाहिजे. ₹10 दिले, 10 खुश व्हावं की नाही, नाही 100 द्या. 100 दिले की नाही, नाही 1000 कसे मिळतील? 1000 दिले की 10,000 कसे मिळतील? एखादा व्यक्ती माझ्याविषयी चांगले शब्द बोलला. नाही, नाही मग 4 लोकांनी म्हणायला पाहिजे. बघ हा माझ्याविषयी चांगलं बोलतोय. तूच काय ते वाईट बोलतोयस. म्हणजे काय? एका माणसाच्या स्तुतीनं मी हुरळून गेलोय, मग दुसऱ्यानी पण माझी स्तुतीच करायला पाहिजे, अशी माझी इच्छा निर्माण होते. दॅट इज अ रजोगुण. हा रजोगुण सतत मला काही ना काहीतरी करण्यास भाग पाडतो. तो शांत बसून देत नाही. आणि त्याचं कारणच ते आहे किंवा त्याचा स्वभावच तो आहे. सातत्याने पॅशनेटली धावत राहायचं. या रजोगुणाला नियंत्रण मिळवणं फार महत्वाचं आहे. ते जर घडलं, रजोगुण समुद्भवाः. रजोगुणापासून उत्पन्न काय झालंय? काम. कामापासून काय उत्पन्न झालंय? क्रोध. जेव्हा डिझायर कंप्लीट होत नाही, तेव्हा निर्माण होतो तो क्रोध आणि ह्या डिझायरचं कारण काय आहे? रजोगुण. माझी जी राजसिक वृत्ती आहे, ती वृत्ती माझ्या क्रोधाचं कारण आहे. म्हणून स्वामी विवेकानंदांनी एक गोष्ट सांगितली, की इच्छा आपण सोडू शकतो का? आपण मागच्या वाटाड्याच्या कार्यक्रमात पण पाहिलं, की विदाऊट इच्छा मला तर कोणीतरी प्रश्न पण हा विचारला होता, की इच्छा न करता आपण जगू शकतो का? अजिबात जगू शकत नाही. इच्छा धारण केल्याशिवाय म्हणजे तुम्ही जर आजूबाजूला आपल्या जीवनात सगळं पाहिलं, तुमच्या स्वतःपासून ते संपूर्ण जगामध्ये, जर कोणी इच्छाच केली नसती, की इलेक्ट्रिसिटी असली तर काय? विजेचा शोधच लागला नसता. त्यामुळे इच्छा असल्याशिवाय आपलं जीवन काही पुढे जाऊच शकत नाही. माझी जर इच्छाच नसेल, तर मी सकाळी बेडवरून उठणार पण नाही. पण मला माहिती आहे, की मला उठावं लागेल, मला काम करायचंय, माझी पुढची कामं आहेत, त्याच्यावर माझं पोट चालतं वगैरे, वगैरे. तर इच्छा झाल्याशिवाय तर मी काही हालचाल सुद्धा करू शकत नाही. एक साधा श्वास सुद्धा माझ्या इच्छेशिवाय मला घेता येत नाही. आता तुम्ही म्हणाल, श्वास तर आपली इच्छा आपण कधीच करत नाही श्वास घ्यायचा आहे. ही डिफॉल्ट सिस्टम जी आहे, ती आपल्या मनामध्ये ऑलरेडी प्रेरित करून ठेवली आहे, की ही इच्छा धरावीच लागेल. तुम्ही बघा ना इच्छा. इच्छा करा तुम्ही नाही घ्यायचा श्वास, बंद करून टाका श्वास. करता येतो. पण आपण करत नाही कारण आपल्याला माहिती आहे, की असं जर मी केलं, तर माझं जगणं संपेल. म्हणजे ही डिफॉल्ट सिस्टम, डिफॉल्ट इच्छा जी आहे, ती ऑलरेडी आपल्यामध्ये फिट करून ठेवलेली आहे. त्यामुळे इच्छेशिवाय आपण जगूच शकत नाही. मग काय करायचं? आता हे तर भगवंत इथे सांगतोय, की रजोगुण समद्भव काम एष क्रोध एष. मला तर सक्सेस मिळवायचंच आहे. मग काय करायचं? आणि त्याने भगवंतानी पुढं त्याचं काय म्हणूया आपण सूचना जी असते ती पण सांगितली. महाशनो महापापना विध्येय नमिह वैरिणम. की हा जो काम आहे किंवा ही जी इच्छा आहे, आपल्याला अनेकदा असं वाटतं ना, 2 मिनिटं फक्त मोबाईल बघतो आणि मग ठेवतो. 2 मिनिटाचीच खरी तर इच्छा आहे आपली. पण
2 मिनिटात किती जण ठेवतात सांगा बरं? अगदी प्रामाणिकपणे सांगा. आणि प्रत्येक वेळेला अपवादात्मक तुम्ही कधीतरी ठेवला, अगदीच इमर्जन्सी काम आहेत किंवा काहीतरी चालू आहे, दॅट इज ओके. नॉर्मल विचारतोय प्रश्न. तुमच्याही आजूबाजूला तुम्ही अशी लोकं पाहत असाल, की 2च मिनिटं पाहायचा आहे मोबाईल. पण खरंच किती जणांना मोबाईल 2च मिनिटात ठेवतात? नाही ठेवत, नाही ठेवत. राइट? अगदी म्हणजे स्वाभाविक गोष्ट आहे. यात काही नवीन आहे किंवा आपण काही लांबचं शोधतोय असं आपल्या पण जीवनात घडतं. का नाही घडत? याचं कारण भगवंताने ते सांगितलंय आणि जर तुम्ही ह्या कारणावर काम करू शकला, तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. काय सांगितलं भगवंतानी? "महाशनो महापाप्ना विद्ये नमिह वैरिणम." की ही जी इच्छा आहे, 2 मिनिटच मला मोबाईल बघायची, ही इच्छा आहे. ही इच्छा जी आहे ना, ही महाशनो महापापना, ही कधीही तृप्त होणारी नाही. सगळ्यात वाईट आणि भयंकर आहे. तिला जरा 2 मिनिटं तुम्ही ढील दिला, की ती पुढच्या 10 मिनिटापर्यंत गेल्याशिवाय राहत नाही. जसं चुलीमधला जो अग्नी असतो, त्या अग्नीला लाकडं तुम्ही टाकलीत आणि तुम्ही म्हटलं, "मी लाकडं टाकतोय, मला काय आग पेटावी अशी इच्छा नाहीये." मग स्वाभाविक आहे, लाकडं टाकली की ते आग पेटणारच आहे. त्याला काही करूच शकत नाही आपण. मग जर मला तो अग्नी थंडावायचा असेल, शांत करायचा असेल, तर लाकडं कमी करणं हाच त्याचा एकमेव उपाय आहे. मग ह्या ज्या इच्छा आहेत, आपण मागच्या वेळेला पण बघितलं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, सोपं उदाहरण, अवघड आहे, त्याच्यासाठी प्रचंड सामर्थ्य लागतं. माऊलींनी सांगितलं, चुकून सुद्धा, कौतुकाने सुद्धा या इंद्रियांचे लाड करायला जाऊ नका. कारण ती सुरुवात करून देतात, शेवट मात्र आपल्या हातात नाही. ते कुठं विनाशाला घेऊन जातील हे आपल्याला सांगता येत नाही. जरा 2 मिनिटं म्हणून कुठेतरी बाहेर जावं असं म्हणावं तर कधी अर्धा तास निघून जातो कळतच नाही. नकाच जाऊ बाहेर. जर तुमचं काम तेवढं इम्पोर्टंट आहे ना, नका जाऊ बाहेर. कारण तुम्हाला वाटेल की मी 2 मिनिटात खरंच येऊ शकेन, पण तसं होत नाही. इट्स व्हेरी डिफिकल्ट. हां, तुम्ही अगदीच निश्चय पक्का केला असेल की 2 मिनिटं म्हणजे काट्यावर 2 मिनिटात घरी येणार. तर तुम्ही ग्रेट आहात आणि तुम्ही ब्रेक घ्यायला काही हरकत नाही. पण असं होत नाही कारण हे मन अतिशय चंचल आहे, अस्थिर आहे आणि आपण त्या लेव्हलला अजून पोहोचलेलो नाही, की आपलं मन पूर्णतः आपल्या ताब्यात आहे. म्हणून माऊली असं म्हणतात, की इनिशियल लेव्हलवरती तुम्ही आहात. कर्मयोग तुम्हाला साधायचा आहे कारण ज्ञानयोगाकडे तुम्हाला पोहोचायचं आहे. तर त्याच्यासाठी कौतुकानं सुद्धा या इंद्रियांचे लाड करू नका. कारण हा जो गुण आहे, हा रजोगुण जो आहे, हा स्थिरावणारा नाही. तो सातत्याने नवीन, 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 नवीन इच्छा निर्माण करतो आणि हा एकटा नुसत्या इच्छा निर्माण करत असेल तर दॅट इज अल्सो फाईन. बट हा रजोगुण जो आहे तो येताना त्या तमोगुणाला सोबत घेऊन येतो. मग माझी एखादी इच्छा अतृप्त राहिली, पूर्ण झाली नाही, त्या इच्छेच्या विरुद्ध काही घडलं, की मग हा तमोगुण जो आहे तो प्रकट होतो. मग राग, चिड मग तोंडात शिव्या, अजून काही वाईट साईड बोलणं किंवा स्वतःवरतीच राग काढणं, आदळआपट करणं, वाट्टेल त्या गोष्टी. हा तामसिक गुण वाट्टेल त्या मग काही-काही बघा बऱ्याच लोकांचे अनुभव असतील. एखाद्या माणसाला खूप राग आला ना, तर तो त्याला व्यक्त करता येत नाही. मग तो काय करतो जाऊन झोपतो. आणि इतका झोपतो की उठ म्हटलं तरी उठत नाही. का? कारण तो तामसिक गुण त्याच्यामध्ये तो स्थिरावतो आणि त्याच्यामध्ये तो आळस जो आहे तो इतका दाबून भरला जातो, की त्याची जरी त्याला वाटलं की आता उठावं, नको, नको जरा झोप अजून. भरपूर राग आहे तुला. हा रजोगुण तामसिक गुणांना सोबत घेऊन यायला लागतो. सुरुवातीला गोड वाटतो. जसं गोड खाणं छान आहे का वाईट आहे असं म्हणलं तर कोणीही म्हणेल गोड खाणं छानच आहे. पण ते सुरुवातीला खूप छान आहे. पण त्याची जर सवय जडली आणि खूप गोड खाणं वाढायला लागलं, तर मात्र ते त्रासदायक ठरवू शकतं. सगळ्यांनाच ठरतं का? व्यक्ती तितक्या प्रकृती. पण जनरलाइज स्टेटमेंट जर आपण विचार केला तर एवढंच आहे, की गोड हे निश्चित आपल्याला त्रासाला कारणीभूत ठरतं. मग शरीरात फक्त डायबिटीसच नाही, अनेक गोष्टींचा भाग जो आहे तो शरीरामध्ये त्रासदायक करू शकतो. अति गोड खाण्याने मन सुद्धा जड होतं. माणसाच्या मनातून विचार सुद्धा जडच निर्माण होतात. त्याच्याकडनं कुठलीही गोष्ट जी पॉवरफुल घडायला पाहिजे तेवढी घडत नाही. तो एका लेव्हलपर्यंतच त्याचं विचार पोहोचतात. ही जडत्वाची जी भावना आहे, जसं आपण पहिल्या भागामध्ये पाहिलेलं आहे. आपले 3 शरीर आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. तर जसं जड खाल्ल्याने स्थूल देहाला झोप येते आणि मग शरीर झोपतं, स्थूल देह आहे. सूक्ष्म देह आपलं मन जे आहे, ते सुद्धा याच्या म्हणजे सूक्ष्म देहावर सुद्धा याचा परिणाम होतो
आणि मन सुद्धा जड होतं आणि जड मनामध्ये आळस भरला जातो. आणि तिसरा आणि महत्वाचा जो मृत्यू पश्चातही आपल्या राहणार आहेत हे सूक्ष्म आणि कारण देह, तो कारण देह सुद्धा जड होतो आणि असा जड झालेला देह प्रगतीकडे जाऊ शकत नाही. जर तुम्हाला आकाशात उडायचं असेल तर ह्या जड भावनेला टाळावं लागतं. पण हा जो रजोगुण आहे त्यातनं निर्माण झालेली ही कामवासना आहे किंवा इच्छा जी आहे की नाशाचं कारणीभूत ठरते. मग मला काय करायचंय? इफ आय वॉन्ट सक्सेस इन माय लाईफ, जर माझ्या आयुष्यामध्ये मला यश मिळवायचंय, मग ते यश कुठल्याही कॅटेगरीतले असो, माझा प्रश्न सोडवायचा आहे, माझी समस्या सोडवायची आहे, माझ्या आयुष्यात मला हवं ते मिळवायचंय, व्हॉट एव्हर इट इज, हे सारं यश या कॅटेगरीमध्ये येतं. तर सगळ्यात पहिलं आपल्याला एक काम करावं लागेल, ह्या रजोगुणावरती नियंत्रण मिळवावं लागेल. असं कुठेही भगवंतांनी म्हटलेलं नाही की रजोगुण सोडून द्यायचा आहे, कारण रजोगुण सोडून दिलं तर आपलं जगणं शक्य होणार नाही. नियंत्रण मिळवायचं आहे. जर ते नियंत्रण मिळवू शकलात तर ही डिझायर जी आहे ती आपल्या कंट्रोलमध्ये राहील. भले तुमच्या सोबतची माणसं छानपैकी एखादी गोष्ट करतायत, जे तुमच्या डाएटच्या विरुद्ध आहे, ती गोष्ट तुमच्या समोर खातायत, बट स्टिल जर तुम्ही तुमच्या रजोगुणावर नियंत्रण मिळवू शकला असाल, तुमचं मन नियंत्रित असेल, तर तुम्ही त्यांच्यासोबत राहून सुद्धा पूर्णतः एन्जॉय करून सुद्धा ती गोष्ट तुम्ही खाणार नाही. आणि ती न खाता सुद्धा तुम्ही तितकेच किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त आनंदी असाल. आफ्टर ऑल आपल्या सगळ्यांचं उद्दिष्ट एकच आहे, आनंदी राहायचं. पण जर मी मनातून अस्थिर असेल, माझा जर कॉझल बॉडी आहे आणि माझी जे सटल बॉडी जी आहे म्हणजे सूक्ष्म देह आणि कारण देह, हा जर स्थिर नसेल, तर काय घडणार आहे? स्थूल देहाने मी विरोध करेल, की नाही, नाही मला हे नाही खायचं, माझ्या डाएटमध्ये नाही बसत. पण सूक्ष्म देह आणि कारण देह मात्र अस्थिर राहणार, जड होणार आणि ते मात्र आतनं चिरपडत राहणार किंवा चिडचिड करत राहणार. अरे यार, मला खाता येत नाही. सगळे छान एन्जॉय करतायत. So if you want a peace in your life, if you want happiness in your life, then you have to control your desire or रजोगुण. आता ह्याच्यामध्ये श्री भगवान उवाच अशी एक गोष्ट आहे. भगवान याचा अर्थ छान आपल्या पुराणांमध्ये सांगितलेला आहे. विष्णू पुराणामध्ये आहे, भागवत पुराणामध्ये आहे, की कोणाला भगवान म्हणायचं. तो आपण थोडंसं नंतर पाहूया. फार छान डेफिनेशन केली आपल्या लोकांनी, की भगवान म्हणजे कोण? आपण काय करतो, की आपल्या आयुष्यात जे जे सत्पुरुष असतात त्यांना आपण म्हणताना काय म्हणतो? हा भगवंताचा अवतार आहे. सो अवतार का म्हणायचं आणि भगवान कोणाला म्हणायचं? ही जी डेफिनेशन आहे, हा खूप महत्वाचा भाग आहे. पण अर्थात फार त्याच्या डिटेलमध्ये आपल्याला जायची आवश्यकता नाही. तर जर तुमच्या लाईफमध्ये तो सक्सेस, ते हॅपीनेस हवं असेल आणि ते वळायला हवं असेल, ते कळतंय ते वळायला हवं असेल, तर या इच्छा, रजोगुण याच्यावरती नियंत्रण मिळवायला लागेल. माऊली याच्यावरती दृष्टांत देताना किंवा टिप्पणी करताना आपल्याला असं सांगतात, "तरी हे काम क्रोध पाही, जयाती कृपेची साठवण नाही, ते कृतांताच्या ठायी मानी जती." कृतांत म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, यमराज. माऊली असं म्हणतात किंवा भगवंतांनी असं सांगितलं, हा काम आणि क्रोध जो आहे किंवा कामातून निर्माण होणारा क्रोध जो आहे, म्हणजे मूलतः काम हा यमराजाचाच दूत आहे. तो नाशाकडेच घेऊन जातो. तो कधीही आपल्याला हवं ते देणार नाही. म्हणून ह्या डिझायरवर नियंत्रण असणं आवश्यक आहे. मगाशी माझं सांगता राहून गेलं. मग डिझायर हवी आहे आयुष्यात, विदाऊट डिझायर जगू शकत नाही. मग काय करायचं? त्याला स्वामीजींनी सांगितलं, उत्तर दिलं, की तुम्ही इच्छाच अशा धरा ज्या सर्वोच्च असतील. भगवंत प्राप्तीची इच्छा धरा, ज्ञान प्राप्तीची इच्छा धरा आणि मग त्याच्यासाठी कर्मयोग, ध्यानयोग किंवा ज्ञानयोग जे काही तुम्हाला वे आवडतील, त्या इच्छा द्या. ज्या हायर डिझायर असतील, ज्या तुम्हाला परमोच्च लेव्हलवर घेऊन जातील, अशाच डिझायर करा. आपण आयुष्यात जे आपण सुख म्हणतोय, हे कोणासाठी सुख मागतोय आपण? या शरीरासाठी. या शरीराला कम्फर्ट पाहिजे. हे शरीर आज जे आपल्याकडे आहे, ते उद्याच्या किंवा येणाऱ्या काही वर्षानंतर ॲज इट इज असंच राहणार आहे? जर राहणार नसेल, तर ह्या शरीराचे इतके चोचले का आपण पुरवावेत? ठीक आहे, आज माझ्या आयुष्यामध्ये मला कम्फर्टेबल कंडिशन नाहीये. दॅट्स ओके.
कारण ही गोष्ट माझ्या शरीरासाठी आहे आणि मी म्हणजे शरीर नाही. हे शरीरावरती नियंत्रण मिळवणारा मी आहे. मागे कोणीतरी आपल्या कुठल्यातरी सेशनमध्ये हा भाग झाला तर त्या रथाची उपमा जी आहे ती त्यावेळेला दिली होती. ह्या रथाचा जो मालक आहे, जो वरती बसलेला, तो म्हणजे मी आहे. हे घोडे म्हणजे मी नाही, तो लगाम म्हणजे मी नाही, ते सारथ्य करणारा तो सारथी म्हणजे मी नाही. हे मन जे आहे ना, ते माझं सारथी आहे. ते घोडे जे आहेत ना, ते माझी इंद्रिय आहेत, ती माझी शरीराचे अवयव आहेत. तो म्हणजे मी नाही. मग त्या घोड्यांसाठी, त्या लगामासाठी, त्या सारथ्यासाठी म्हणून मी एवढी जी धडपड करतोय, उपयोग काय होणार आहे? माझ्या मृत्यू पश्चात ह्यातले एकही जण माझ्यासोबत येणार नाहीये. इव्हन तो मृत्यू सोडूनच द्या. आपण झोपल्यानंतर सुद्धा यातला एकही व्यक्ती आपल्या मदतीला येत नाही. कुठलाही इंद्रिय आपल्या मदतीला येत नाही. आपलं मन मदतीला येत नाही. मग त्याचे चोचले का पुरवायचे? मला सुख हवंय. मला म्हणजे कोणाला सुख हवंय? शरीराला छानशी गादी पाहिजे, मऊ-मऊ गादी पाहिजे म्हणजे मी छान. हे जे आपलं शरीर, हे आपलं मन, हे सगळे इंद्रिय, हे म्हणजे मी आहे का? यांना सुख हवंय का? नाही. मग माझ्या मनाला सुख हवंय का? हे मन तरी शाश्वत आहे का? हे मन तरी माझ्यासोबत कायम राहणार आहे का? गाढ झोप लागली की हे मन पण माझी साथ सोडून जातं. पण जी व्यक्ती, जी गोष्ट माझी कायमस्वरूपी साथ देणार नाहीये, त्याच्या सुखासाठी मी एवढी धडपड करायची. बरं त्याला सुख नाही मिळालं की तो चिड करणार, तो राग करणार. त्याने मीच अस्वस्थ होणार, मीच नाशास कारणीभूत ठरणार आणि ह्याचा परिणाम स्वरूप माझ्या पुढच्या जन्मात मला पुन्हा वाईटच भोगावं लागणार आहे. मग अशा सगळ्यांसाठी मी का धडपड करायचं? म्हणून मला जी इच्छा धरायची आहे, ती शाश्वत आणि उच्च पातळीची असली पाहिजे आणि म्हणून माझी इच्छा जर काही असेल, तर ती भगवंत प्राप्तीची असली पाहिजे. माझी इच्छा जर काही असेल, तर ती ज्ञानप्राप्तीची असेल आणि त्या मार्गासाठी जे काही मला सहन करावं लागेल, दॅट इज ओके. आज शरीर मला त्याला विरोध करेल, आज मन माझं मला त्याला विरोध करेल, बट स्टिल मला त्या मार्गावर चालायचंय कारण जे माझं आहे, त्याच्यासाठी मला जगायचंय. जे माझं नाही, त्याच्यासाठी मी का जगू? हे शरीर माझं नाही, ते मन माझं नाही, त्याचे चोचले पुरवण्यासाठी मी का जगू? ते माझी साधनं आहेत. हा विचार आपल्याला सातत्याने मनामध्ये ठेवायचा आहे. अवघड आहे. अजिबात म्हणत नाही सोपं आहे. आपण सगळेच जण त्या फेजमध्ये स्ट्रगल करत असतो. पण तरी सुद्धा आपल्याला त्या गोष्टी जाणून घेणं, समजून घेणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा लाईट गेलेत, पण तरी पुढच्या श्लोकांकडे जाऊया आणि याला माऊलींनी फार छान-छान उदाहरणं दिली आहेत. जरूर तुम्ही त्याच्या अ, अध्यायामध्ये वाचा, की ह्या काम, क्रोधाला माऊलींनी अतिशय वाईट उपमा दिली आणि त्याच्या आहारी जाऊ नका. हा चुलीचा तो अग्नी आहे, जो कधीही शांत होणार नाही. तुम्ही त्याच्यात तूप ओतताय. प्रत्येक क्षणी त्याला कम्फर्ट देण्यासाठी तुम्ही प्रत्येक क्षणाला त्या कामाला किंवा इच्छा धारण करणाऱ्या त्या रजोगुणाला तूप घालून पेटतं ठेवण्यासाठी प्रयत्न करताय. म्हणून मग माऊलींनी त्याच्यावर उत्तर दिलंय जे पुढच्या श्लोकांमध्ये आहे. पुढचा श्लोक भगवंत आपल्याला सांगतो, की मग असं आहे तर तुला काय करायचंय? तू काय केलंस म्हणजे हा रजोगुण तुझ्या कंट्रोलमध्ये येईल. तर भगवंतांनी असं सांगितलंय, धूमेनाव्रियते वह्निर् यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्. यथा ज्या प्रकारे धूमेन धुराने वह्नी अग्नी च आणि मलेन धुळीने आदर्श आरसा आद्रियते आव्रियते झाकला जातो तथा तसंच यथा ज्या प्रकारे उल्बेन वारेने गर्भ आवृत्त झाकलेला जातो तथा त्या प्रकारे तेन त्या कामाचे द्वारा म्हणजे काम म्हणजे इच्छा इच्छांचे द्वारा ज्ञान आवृतम झाकले जाते. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ झाकला जातो, त्याचप्रमाणे या कामामुळे, या इच्छांमुळे ज्ञान आच्छादित राहते. ज्याला म्हणतो की मला कळतंय पण वळत नाही, त्यावेळेला ही जी धूळ बसलेली आहे आरशावरती, त्या धुळीमुळे आतला आरसा आपल्याला स्वच्छ प्रतिमा दाखवू शकत नाही. चूक आरशाची नाही, दोष त्या धुळीचा आहे. जी धूळ आपल्या त्या आरशांवर बसलेली आहे, या इंद्रियांमुळं, हे जे संस्कार आपल्यावरती झालेले आहेत, सुखाचे, कम्फर्टचे,
हे सगळे मला त्या माझ्या ज्ञानाला झाकून टाकतायत. बघा तुम्ही आपल्या आजूबाजूला सक्सेस मिळवणारी प्रत्येक माणसं, तुम्ही, मी, सगळी जण, तुम्ही सुद्धा तुमच्या लाईफमध्ये सक्सेसफुल आहात. तुम्ही सुद्धा जे शिक्षण घेतलेलं आहे, ते शिक्षण घेण्यासाठी सुद्धा बऱ्याच जणांना अडचणी येतात, नापास होतात ते. असं शिक्षण तुम्ही घेऊन पास झालात म्हणजे तुम्ही निश्चित काही प्रमाणात यशस्वी आहात. स्वयंपाक करणं, घरामधली कामं करणं, पैसा कमवणं, नोकरी करणं, व्यवसाय करणं, अशी कुठलीही कामं, ही सगळी करण्यामध्ये कोणाला कोणाला तरी निश्चित अडचणी येतात. पण तुम्हाला मात्र ती येत नाहीत, याचाच अर्थ तुम्ही यशस्वी आहात. रोज रात्री तुम्हाला झोप लागू शकते, याचाच अर्थ तुम्ही झोप लागण्यामध्ये यश संपादन केलेलं आहे. तुमची दैनंदिन जी काही कृती आहे, सकाळी उठणं आहे, रात्री झोपणं आहे आणि मधल्या दिवसभरातली कामं आहेत, ही सगळी तुम्ही वेळच्या वेळेवर करू शकता, याचाच अर्थ तुम्ही यशस्वी आहात. मग तुम्ही यशस्वी कसे झालात? कारण तुम्ही काय केलत, ती जी आरशावरची धूळ आहे, तुम्हालाही वाटतं की कधीतरी छानपैकी 2 मिनिटं जरा बसावं, मस्त फॅन लावावा, शांत व्हावं. बट स्टिल तुम्ही त्या सुखाचा त्याग करता आणि तुमचं जे काही ध्येय असेल, त्या ध्येयाला प्रेरित होऊन कर्म करता, त्याच वेळेला तुम्ही यशस्वी होता. अदरवाईज आपल्याला जर असं कोणी ऑफर केली, की तुम्हाला आयुष्यभर बसून मी खायला घालेन, कुठलीही गोष्ट तुम्हाला हालचाल करायची गरज नाही. सगळं सुखाच्या गोष्टी घर, दार, बंगला, गाडी, नोकर-चाकर सगळं मी तुम्हाला प्रोव्हाईड करेन. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. जागेवर हालायची सुद्धा गरज नाही. तर एक आवाज निश्चित आपल्याला सांगेल, की "अरे वाह! छान. याच्यासारखी गोड गोष्ट काय असेल?" पण दुसरा आवाज निश्चित आपल्याला सांगेल, "असं केलं तर मी आजारी पडेल, त्रास होईल आणि ते मला सहनही होणार नाही, की कष्टाशिवाय कसं काय मला हे मिळेल?" आपले संस्कार हे असे नाहीच आहेत. आपले संस्कार कष्टाने ती गोष्ट मिळवण्याचे आहेत. आणि ते कष्टाने मिळवल्यानंतर जे सुख किंवा समाधान आपल्याला मिळतं, ते आपल्याला अधिक लाभदायी ठरतं. मग हे जर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये करून आपण सक्सेसफुल होऊ शकतो डेली लाईफमध्ये. तुम्ही ब्रश करता त्यावेळेला ब्रश तुमचा दातांकडेच जातो, दुसरीकडे कुठेही जात नाही. तोंड धुवायला जाता त्यावेळेला तोंडावरतीच पाणी पडतं, दुसरीकडे कुठे पडत नाही. अनेक अशी आपल्याकडे दिव्यांग लोकं आपण पाहतो आजूबाजूला, ज्यांना हे अगदी डेली रूटीनचं काम करणं सुद्धा त्रासदायक जातं. म्हणजे निश्चित तुमच्याकडे काहीतरी आहे, की ज्याच्यामुळे तुम्हाला हे यश मिळवता येतं. त्यामुळे कंपेअर करण्यात काही अर्थ नाही. आपल्याकडे अनेक अशा चांगल्या गोष्टी आहेत, ज्याच्यामुळे आपण यशस्वी होऊ शकतो. जिथे आपण अनसक्सेसफुल होतोय, फेल्युअर येतंय आपल्या आयुष्यात, तिथे विचार करा, आपण त्या आरशावरच्या धुळीनी कव्हर झालोय. ते जो धूर आहे अग्नीमधनं येणारा, त्या धुरानी तो अग्नी जो आहे, तो सगळा विझवून टाकलाय किंवा झाकून टाकलाय. आपल्याला फक्त तो धूर कमी करायचा आहे. आपल्याला फक्त ती धूळ कमी करायची आहे. आरसा आपोआप चमकायला लागेल. मग ही धूळ म्हणजे काय? ही धूळ म्हणजे पुन्हा एकदा इंद्रियांचं धावणं आहे. मग हे इंद्रियांचं धावणं कसं मला बाजूला करता येईल? ही धूळ कशी मला बाजूला करता येईल? कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, राजयोग. मग मी ठरवतो, की येस मला आता देवाची भक्ती करायची आहे. भक्ती म्हणजे काय? आपण मागे एकदा प्रेमयोग हे स्वामीजींचं पुस्तक थोडंफार पाहिलं होतं. त्याच्यातलं स्वामीजींनी सांगितलेलं भक्तीची पहिली पायरी जर काही असेल, तर ती आत्यंतिक व्याकुळता आहे. ते प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. मग मला माझ्या भगवंताविषयी प्रेम का निर्माण होत नाही? त्या प्रेमामध्ये सुद्धा मला स्वार्थ का पाहावा लागतो? म्हणजेच मला तो भक्तियोग कळतंय, की असं करायचंय, पण होत नाही. मला मेडिटेशन करायला पाहिजे हे कळतंय. मी मेडिटेशन करायला बसतो सुद्धा, पण माझं मन इतकं धावायला सुरुवात करतं, की त्याला शांतताच नाही. हे का घडतंय? आणि ह्याचं मूळ आपल्या इंद्रियांमध्ये. त्यांना धावायचंय आणि म्हणून सातत्याने प्रयत्न करत राहिलात, तरच ती गोष्ट साध्य होईल. एका झटक्यात काहीच साध्य होणार नाही. मन स्थिर करणं जितकं वाटतं तितकं अजिबात सोपं नाही. अत्यंत अवघड आहे. भल्या-भल्यांना जमलं नाही. आपण फारच किरकोळ आहोत त्यांच्यासमोर. पण तरी सुद्धा आपण प्रयत्न करत राहिलो. आपण त्या मार्गावरचे प्रवासी असणं हे महत्वाचं आहे. ते ध्येय आज साध्य होईल ना होईल माहीत नाही. कदाचित उद्या होईल, कदाचित मृत्यूच्या शेवटच्या क्षणी आपल्याला ते कदाचित साध्य होईल. कदाचित तेही नाही झालं, तर निश्चित
जेवढं झालंय तेवढ्याच्या प्रवासावरती, तेवढ्या ताकदीवरती आपण पुढचा प्रवास मात्र अधिकच सुलभतेने करू शकू. अर्धवट गोष्ट सोडण्यात काही अर्थ नाही आणि म्हणून मागच्या वेळेला आपण जे पाहिलं अर्जुन आणि दुर्योधन यातला फरक जो आहे, तो यासाठीच महत्वाचा आहे, की दुर्योधन ह्यातनं पळ काढतोय, की मला जमणारच नाही, की मला कळतंय हे असं आहे, असं नाही करायला पाहिजे, मी वागतोय ते चुकीचं वागतोय, पण मला ह्याच्यापासून बाजूला होता येत नाही, हा पळ आहे. हे स्वतःला दिलेलं एक्सक्यूज आहे, की मी माझ्या आयुष्यात सक्सेसफुल नाही होऊ शकत आहे. का नाही होऊ शकत आहे? नाही मग मला हे जमतच नाही. मला तेच जमत नाही. असंच होत नाही, तसंच होत नाही. व्हाय? जर तुझ्याकडे सर्व शक्ती सामावलेली आहे, तर तुला का जमू शकत नाही? कारण आरशावरती धूळ बसली आहे. ती धूळ काढावी लागेल आणि ही धूळ काढण्यासाठी लागतो तो एक गुरु, जो आपल्याला विश्वास देतो, जो आपल्याला मार्ग दाखवतो. आज सकाळी एक मी एकांचा ऑडिओ ऐकला. हं. पुण्यातले एक नामवंत डॉक्टर आहेत. आय थिंक तुम्ही ऐकला असेल तो. छान आहे. नसेल ऐकलं तर मी पाठवतो. त्यांनी असं म्हटलं, की एका फंक्शनमध्ये त्यांना काही वाक्य वाचून दाखवायची होती. एक कविता का काहीतरी होतं. एक सांगीतिक कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये त्यांना एक ते बोलून दाखवायचं होतं आणि त्याला अध्यक्ष म्हणून जे होते ते अमोल पालेकर होते. फिल्म ॲक्टर. तर हे जे डॉक्टर होते ते म्हणले, "बाबा रे, मला हे एवढं वाचून मला काही म्हणजे पाठांतर करून मला जमणार नाही. तुम्ही मला तेवढं कागद हातात ठेवून वाचण्याची मला परवानगी द्या." तर ते अमोल पालेकर त्यांना असं म्हणले, की "अहो डॉक्टर, आमच्यासारखी माणसं 2-2, 3-3 तासाचं नाटक पाठ करून ते प्रेझेंट करतात. इन्क्लुडिंग त्याचे हावभाव, त्याचे एक्सप्रेशन वगैरे सगळं धरून. तुम्ही ते इतके ख्यातनाम डॉक्टर आहात, तुम्हाला एवढ्याशा ओळी पाठ करणं काय अवघड आहे?" आणि हा दिलेला विश्वास किंवा हा दाखवलेला मार्ग त्यांनी डॉक्टरांनी पुढील काही दिवस रटून-रटून ती गोष्ट पाठ केली. 200 वेळेला ते स्क्रिप्ट वाचलं आणि लिटरली ते विथआऊट स्क्रिप्ट ते त्यांनी त्या ठिकाणी करून दाखवलं. हा आपल्या लाईफ मधला जो एक छोटासा भाग असतो ना, तो काढण्यासाठी गुरु हवा असतो. शक्ती आपल्यामध्येच आहे. शक्ती कुठेही बाहेर नाही. तुम्ही जगात कुठेही शोधत बसला, की अरे मी तिकडं गेलो की शक्ती मिळेल, इकडे मिळेल की शक्ती मिळेल. कुठेही ह्या शक्तीचा तुम्हाला स्रोत सापडणार नाही. कारण तो शक्तीचा स्रोत तुम्ही आहात. फक्त अडचण एवढीच आहे, की त्या आरशावरची बसलेली धूळ आणि ती काढू शकतो ही हिंमत आपल्याला कोणीतरी देणं आवश्यक आहे. आणि असा गुरु जर आपल्याला लाभला, की जो आपल्यातली ती छोटीशी गोष्ट जी असेल, प्रत्येकाच्या लाईफमधली आहे. आणि म्हणून आपण म्हणतो ना, की आयुष्यात एखादा मेंटॉर पाहिजे, मार्गदर्शक हवाय, की जो आपल्याला छोटीशी गोष्ट असते, पण तो बरोबर ती दाखवतो आणि तेवढं आपण केलं, की आपल्या आयुष्यात आपण यशस्वी होतो. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड, बट स्टिल देअर आर मेनी थिंग्स इन इम्पॉसिबल फॉर अस. मग ते इम्पॉसिबल का आहे, हे शोधणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठीचं पहिलं कारण भगवंतांनी सांगितलंय डायरेक्टली कुठेही आढेवेढे न घेता, काम एष क्रोध एष रजगुण समुद्भवा. ही जी इच्छा आहे, ही इच्छाच या सगळ्याला कारणीभूत आहे. माझ्या ध्येयापासून मला परावृत्त करण्यासाठी इच्छा हीच कारणीभूत आहे. मग त्या इच्छेची पूर्ती नाही झाली की येतो तो क्रोध. म्हणजे आद्य शंकराचार्यांचं एक स्तोत्र आहे. आपण Googleवर पण सर्च करा आणि त्याचा अर्थ पण शोधा. खूप छान आहे. फार सुंदररीत्या त्यांनी ते समजावून सांगितलंय. अ, भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम. म्हणजे आता आपण हे डिस्कस करतोय, की हायर डिझायर ठेवा, उच्च इच्छा ठेवा. बाकीच्या इच्छा सोडून द्या. तर त्या का सोडून द्या? याचं उत्तर त्या भज गोविंदम स्तोत्रामध्ये आद्य शंकराचार्य म्हणतात. की तुम्ही जे करताय, ज्या गोष्टी मिळवण्यासाठी धावताय, त्याच्या लिमिट्स तुम्हाला माहिती आहेत का? मॅथ्स मधला हा फार महत्वाचा भाग असतो, लिमिट्स. एक मर्यादा असते. ह्या मर्यादेच्या पलीकडे जाता येत नाही. एक लोअर लिमिट आणि एक अप्पर लिमिट. या मर्यादेमध्ये राहून हे सगळं करायचं आहे. तसं आपल्याला आपल्या लिमिट्स माहिती आहेत का? आपण आपल्याकडे असलेल्या एनर्जीचं, आपल्याकडे असलेल्या पॉवरचं कधी इंटिग्रेशन केलंय का? की माझ्याकडे कोणकोणत्या पॉवर्स आहेत, माझ्याकडे कोणकोणत्या
स्किल्स आहेत और व्हॉट एव्हर जे काही ऍडव्हान्स माझे प्लस पॉइंट असतील, या सगळ्याचं एकदा इंटिग्रेशन करा, प्रत्येकाचे लिमिट्स, लोअर आणि अप्पर लिमिट्स डिफाईन करा, आणि मग हे लिमिट्स मला वाढवता येतील का, त्याच्यासाठी मला जे काही करावं लागेल ते करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जाणवेल की अरे मी काल जिथे होतो त्याच्यापेक्षा वरच्या पायरीवर आलोय. मला हे ज्ञान मिळवायचं आहे, मला आध्यात्मिकरित्या सुद्धा श्रेष्ठ व्हायचं आहे. तो माझा ओरिजिनल जो व्हॉइस आहे, माझं ओरिजिनल जे अस्तित्व आहे ते मला प्राप्त करून घ्यायचं आहे. काय करावं लागेल मला? ज्ञान. तर ज्ञान कसं प्राप्त होईल? कर्मयोग, राजयोग, ध्यान, भक्तियोग. अल्टिमेट एम इज अ नॉलेज. तुम्ही विचार करून बघा, ज्ञानाशिवाय तुम्ही एक क्षणही जगू शकत नाही. एक क्षण. ज्ञान आवश्यक आहे कुठल्याही गोष्टीचं. मग हेच ज्ञान जेव्हा मला स्वतःबद्दल कळतं की मी कोण आहे, माझं नेमकं अस्तित्व काय आहे, तर मी काय करू शकेल जगामध्ये. जेव्हा मला कळेल की अरे मी जगातलं काहीही करू शकतो, इतकी ताकद माझ्याकडे आहे, आयुष्यात कधीच फ्रस्ट्रेशन येणार नाही. दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, पण ही दुःख त्यालाच जाणवतात जो हरतो, जो म्हणतो की माझ्याकडे काहीच नाही. त्याला ती दुःख टोचतात, त्याला ती दुःख त्रास देतात, त्याला ती दुःख खाली खेचतात, हे त्या व्यक्तीसाठी आहे. ज्याला माहिती आहे की येस मी हे करू शकतो, त्याला दुःख काहीच करू शकत नाही. तो म्हणेल दुःख आहे, ओके, ऍक्सेप्ट, मी स्वीकारलं, आता मला त्याच्यावर मात करायची आणि तेवढी शक्ती माझ्यामध्ये आहे. आणि तो विश्वास देण्याचं काम स्वयंप्रेरक सातत्याने करत आहे. आणि म्हणून आपल्या संस्थेचं नाव किंवा या उपक्रमाच्या ऍक्टिव्हिटीचं नाव स्वयंप्रेरक. हा जो स्वयं आहे, सेल्फ जो आहे, हा जेव्हा प्रेरित होईल, स्काय इज द लिमिट. तुमच्यासाठी काहीही अशक्य नसणार आहे. पण सगळ्यात महत्वाचं आहे, जे आपण मागच्या भागामध्ये पाहिलंय, आर यू रेडी फॉर दॅट? का तुम्ही दुर्योधन आहात की हो आम्हाला व्हायचंय पण आम्हाला जमत नाहीये? जानामि धर्मम नचमे निवृत्ती, सॉरी ना, जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती, की मला व्हायचंय सक्सेसफुल पण मला नाही जमत आहे. का तुम्ही अर्जुन आहात? मला व्हायचंय सक्सेसफुल, काय करू ते सांगा. भगवंताला प्रश्न विचारतो, ओके भगवंता मला कळतंय तू सांगतोयस ते, मग मी कसं करू सांग. माझं कन्फ्युजन दूर कर, मला हे प्रश्न पडले ते दूर कर. मला प्रश्न पडतायत बिकॉज मला जायचंय ते. दुर्योधनाला जायचंच नाहीये म्हणून तो एक्सक्यूज देतोय की मला जमणारच नाही, मला सगळं कळतंय पण मी यातनं परावृत्त होऊ शकत नाहीये. अर्जुन, येस मला जायचंय, मला करायचंय, काय त्यासाठी करावं लागेल त्यासाठी मी तयार आहे. भगवंता तू सांग मला काय कर, मला गाईड कर. तो म्हणतो की ओके तू सगळं सांगतोयस, मी तर एवढा सिद्ध झालेलो आहे, मी अनेक गोष्टी अचीव्ह केल्यात माझ्या लाईफमध्ये, बट स्टील मी अशा गलितगात्र झालोय का? तोच तर प्रश्न मागच्या श्लोकामध्ये त्याने विचारला. अनिच्छनीय आहे, माझ्या इच्छा नाहीये त्या की मला लढायचं आहे, मला जिंकायचंय, मला ते राज्य मिळवायचंय, हे सगळं मला हवंय पण माझ्याकडनं होत नाहीये. का असं घडतंय? काम एष क्रोध एष रजगुणात समुद्भवा. याची जी अर्जुनाची जी इच्छा आहे की अरे कसं काय मी माझ्या अपतेष्टांना मारू, कसं माझ्या गुरुजनांना मानू, ही जी त्याची इच्छा आहे, ती जी डिझायर आहे, तीच त्याच्या गलित गात्र होण्याचं कारण आहे. आणि अशी इच्छा ही नाशास कारणीभूत ठरते. आणि मग म्हणून भगवंत ते गाईड करतो. तो स्वतःलाच हा प्रश्न विचारा, मला कोण व्हायचं आहे, दुर्योधन की अर्जुन? जर अर्जुन व्हायचं असेल तर स्वयंप्रेरक तुमच्यासाठी, दुर्योधन व्हायचं असेल तुमचा मार्ग तुमच्यासाठी. हे कळतंय पण वळत नाही, हे एक्सक्यूज मी घेतोय स्वतःसाठी, कारण मला बदलायचंच नाही, कारण माझं मन मानायलाच तयार नाही. आय एम स्टील स्ट्रगलिंग. अरे होऊ दे ना, स्ट्रगल होऊ दे ना, अडचण कुठे आहे? क्वेश्चन करा, विचारा का स्ट्रगल होतोय, मला कुठे अडचण येते, कुठे कमी पडतोय मी, हे स्वतःच विचारा. स्वयंप्रेरकच्या प्लॅटफॉर्मवर विचारा, कुठे कमी पडतोय मी, मला जायचंय पुढं, काय करू मी त्याच्यासाठी. जोपर्यंत विचारणार नाही तोपर्यंत उत्तर जगातल्या कुठल्याही ठिकाणावरनं तुम्हाला येणार नाही. हा वाचक कट्टा असो किंवा ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज होते ह्या कशासाठी आहेत? स्वयंप्रेरक होण्यासाठी. हा आतला स्व जागृत करण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. जर ती फक्त ऍक्टिव्हिटी म्हणून जर तुम्ही त्याकडे गोष्टीकडे पाहत असाल
तर दुर्दैव म्हणावं लागेल. तो फक्त दुर्योधनाचा भाग होईल, की फक्त माझ्याकडनं एक ऍक्शन करतोय, या पलीकडे काहीच नाही. ती केलेली ऍक्टिव्हिटी, काल मी वाचक कट्ट्याला प्रेझेंट होते, मी काय केलं त्या वाचक कट्ट्याला येऊन, काय गेन केलं माझ्या लाईफमध्ये, त्या गोष्टीवरती मी काय काम केलं, हे जोपर्यंत मी स्वतःला तपासून बघणार नाही तोपर्यंत त्या केलेल्या ऍक्टिव्हिटी फक्त एक नाममात्र इतर गोष्टींसारखा एक ऍक्टिव्हिटी राहते. बट जर मी अर्जुन असेल तर मी विचार करेल, ओके, ते जे काय तो गौतम होता त्याच्या 3 मिस्टेक त्यांनी सांगितल्या, माझ्या लाईफ मधल्या अशा कोणत्या 3 मिस्टेक आहेत ज्याचं रिग्रेट आज मला होतंय, की अरे मी असं नव्हतं करायला पाहिजे. जर मला ते रिग्रेट करायचं वाटलं तरच मी त्या बदलण्यासाठी हिंमत दाखवेल. जर मला रिग्रेटच होत नसेल, मला खेदच वाटत नसेल माझ्या चुकांचा, तर जगातला देव जरी येऊन समोर आला मला आणि तो सांगायला लागला तुझं हे चुकतंय, तरी मी बदलणार. जे दुर्योधनाच्या बाबतीत झालं, स्वतः भगवंत त्याला सांगायला आला होता की तू चुकतोय, चुकीच्या मार्गावरती आहेस. आणि म्हणून का भगवंतानी दुर्योधनाला गीता सांगितली नाही? बिकॉज दुर्योधन इज नॉट रेडी फॉर दॅट. त्याला ते घ्यायचंच नव्हतं. अर्जुनाने इच्छा व्यक्त केली की मला हे हवंय, म्हणून अर्जुनाला गीता सांगण्यात आली. मला जर करायचंच नसेल आयुष्यात काही, तर स्वयंप्रेरक त्यासाठी नाहीच आहे. स्वयंप्रेरक भले 2 माणसांसाठी असेल, पण त्या प्रत्येक 2 माणसांमधला अर्जुन जिवंत ठेवण्यासाठी, त्यातला आतला अर्जुनाचा आवाज जिवंत ठेवण्यासाठी स्वयंप्रेरक काम आहे. तर खऱ्या अर्थाने स्वयंप्रेरक समाधानी वाटेल, येस, आपण किमान एक अर्जुनाला जाग करू शकलो, जो गलित गात्र झाला होता, जो लाईफ जगण्यासाठी म्हणत होता की मला जमतच नाही, मला हेच नाही, तेच नाही, मग ते समोर अशी कंडिशन आहे, अशी परिस्थिती आहे, म्हणून मला जमत नाही, असा गलित गात्र झालेला अर्जुनाला हे स्वयंप्रेरक गीतेच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून लढण्यासाठी प्रवृत्त करू शकला. हे स्वयंप्रेरकचं अचिव्हमेंट. दुर्योधनाला गीता सांगण्यात काही स्वारस्य नाही, ना भगवंताला आहे ना स्वयंप्रेरक आहे. तो कृष्ण आपल्यासाठीच सांगतोय, कारण आपण युद्धभूमीवर लढतोय, लढण्याची इच्छा दाखवतोय. येस भगवंता, तू सांगशील ते मी करायला तयार आहे, आय एम रेडी. अर्जुनाने असं म्हटलेलं नाही की भगवंता तू सांग सगळं मला, देन आफ्टर मी डिसाईड करेल की लढायचं की नाही. मी सरेंडर झालोय, बोल आता काय करू. तिथून गीता सुरू झाली. त्यामुळे गीताचा जो काय म्हणूया, गाभा म्हणूया की अप्रोच जो म्हणूया, तो समजून घ्या. गीता त्याच्यासाठी आहे ज्याला लढायचं आहे. गीता त्याच्यासाठी नाही ज्याला पळून जाईल. युद्धभूमी आहे. हे आपलं जीवन ही एक युद्धभूमी आहे, आणि ही युद्ध आपल्या इतरांशी नाही लढायचं. हे युद्ध आपलं आपल्याशी आहे. बिकॉज ऑल पॉवर इज विद इन यू. स्वामीजींनी असं नाही म्हणलं ऑल पॉवर इज एव्हरीवेअर, तुम्ही तिथनं घेऊन या. नाही, विद इन यू, आपल्यामध्ये आहे. मला त्या पॉवर पर्यंत पोहोचायचं, तो माझ्यातला यू पर्यंत मला पोहोचायचंय. बाकीचं जे जे नश्वर आहे, जे माझ्या पश्चात कधीच राहणार नाही, जे माझं नाही, मला त्याच्यासाठी अजिबात एफर्ट्स घ्यायचे नाहीत. जे माझं आहे त्याच्यासाठी मला एफर्ट्स घ्यायचे आहेत. मग बाकीची जी साधनं आहेत, माझं शरीर, माझं मन, माझे विचार, माझे भावना, हे सगळं मला सहकार्य करतील. मला यांचं गुलाम व्हायचं नाही. इफ पुन्हा कंडिशन हीच आहे, गीता त्याच्यासाठीच आहे ज्याला अर्जुन व्हायचं आहे. गीता त्याच्यासाठी अजिबात नाही ज्याला दुर्योधन व्हायचं. दुर्योधन हेही तितकाच बलशाली होता, दुर्योधन सुद्धा तितकाच सर्वार्थाने काय म्हणूया बलशाली होता, पण तो टिकला नाही. टिकला तो अर्जुन. तो या सगळ्याचा हा खटाटोप आहे की अर्जुन जो गलित गात्र झालाय आपल्यासारखा, जो युद्धभूमीवर हारतोय, काय ते डेली रुटीन चालू आहे, सकाळी उठायचं, कामाला जायचं, काम करायचं, घरी यायचं, झोपायचं, जेवायचं, खायचं, आनंदाच्या जे पैसे येतात त्यातनं 4 चांगल्या गोष्टी घ्यायच्या, का तर मनाला सुख मिळालं पाहिजे. असं जगणारा दुर्योधन मला नाही व्हायचं. मला असं बनायचंय की मला जे हवंय लाईफ मध्ये, जे अचीव्ह करायचंय, ते अचीव्ह करण्याच्या क्षमता मला माझ्यामध्ये आणायच्या आहेत. असा अर्जुन मला बनायचा आहे. तर ते स्वयंप्रेरकची गीता सेशन आपल्यासाठी आहे. अदरवाईज वी आर वेस्टिंग अवर टाइम. जस्ट बुद्धीला छान खुराक मिळतोय, कानाला गोड वाटतंय, आज शांत झोप वाटते, वा वा मस्त झालं सेशन, उद्या काय, काही नाही, माझं रुटीन पुन्हा चालू आहे. देन यू आर वेस्टिंग युअर टाइम. आणि बरं, एवढं अर्जुनाला सांगून सुद्धा अर्जुनाच्या आयुष्यात घडतं का काही? अर्जुनाला काय गीता ऐकल्याने घडतं? दुःख कमी होणार आहेत का आपल्या आयुष्यातले? अजिबात नाही. ज्यावेळेला तो अर्जुनाचा मुलगा जो आहे, कोण तो चक्रव्यूहधार अभिमन्यू,
अभिमन्यू मेल्यानंतर अर्जुनाने दुःख व्यक्त केलेलं आहे, शोक झालेला आहे त्याला. असं नाही म्हणलं आता मला ज्ञान मिळालंय, कोण मुलगा, कोण मी, कोण बाप मला माहित नाही. नाही, दुःख झालंय, पण त्या झालेल्या दुःखातून कमी वेळेत सावरण्याची क्षमता, ताकद, ही मला ज्ञानाने येते. त्यामुळे मला दुःखच होणार नाही असा कोरडा नाहीये. स्वामी विवेकानंद याच्यावर कठोर प्रहार करतात, की जर तुम्हाला असे काय म्हणूया त्याला, निष्ठुर व्हायचं असेल, तुम्हाला जर वाटत असेल की निष्ठुर होऊन तुम्ही महान होत असाल, तर तुमच्या आजूबाजूला असणारी जी दगडाची भिंत आहे, ती भिंत तर कितीतरी निष्ठुर आहे, पण ती भिंत मी अजूनपर्यंत कधी चालताना पाहिली नाही. हे स्वामीजींचे वाक्य आहेत त्यांच्या भाषणातलं. म्हणजे निष्ठुर होऊन मी श्रेष्ठ होऊ शकत नाही, तुम्हाला सहृदय व्हावंच लागेल. तुमच्यातली संवेदनशीलताही जागी ठेवायची आहे. तुम्हालाही दुःख होणार आहे, तुम्हालाही भावना होणार आहेत, तुम्हालाही त्या गौतम का कोण सिद्धार्थ होता त्याच्यासारखं तुम्ही कदाचित एखाद्या प्रेमाच्या प्रकरणामध्ये अडकून नैराश्याकडे जाऊ शकाल, एखादं डिसिजन तुमचं चुकू शकतं, त्याचाही तुम्हाला त्रास होऊ शकतो. पण जर तुम्ही सक्षम असाल, ज्ञानवंत असाल, तर त्या दुःखातनं सही सलामत आणि कमी वेळेमध्ये पुन्हा वर येऊ शकता. ही ताकद तुमच्या ज्ञानाने येते. त्यामुळे निष्ठुर नाही व्हायचं. कोरडेपणा, की आता मला ज्ञान मिळाले, मला कशाचंही काही वाटत नाही, हा निव्वळ मूर्खपणा आहे. याचाच अर्थ आपल्याला ज्ञान झालं. कुठलाही संत हा कधीही निष्ठुर नव्हता, अतिशय कोमल हृदयाचा होता. आणि आपण मागेही बघितलं की जो परमेश्वर आहे त्याचा स्वतःचाच गुणधर्म हा कोमल हृदयाचा आहे. जर परमेश्वराने निष्ठुर व्हायचं ठरवलं तर आपली हालत काय होईल? उलट ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपलं हृदय अधिक कोमल होतं, पण ते कोमल कधी, किती, कसं, हे मात्र आपल्या नियंत्रणात असतं. स्वतः भगवंताला सुद्धा त्याची माणसं मरताना पाहावं लागलं, त्याचाही शोक त्याला करावा लागला, परंतु त्या शोकाचा त्याच्यावर कुठलाही परिणाम अंतर्गत त्याच्या मनावर झाला नाही. हे या ज्ञानाचं प्रमाण आहे. आणि असं ज्ञान मला प्राप्त करायचं आहे, म्हणून हे स्वामीजींची भाषणं आहेत किंवा विचार आहेत, शंकराचार्यांचे विचार आहेत, हे प्रभावी आहेत, पण ते डायजेस्ट होत नाहीत, कारण मला बदलायचं नाही. मी दुर्योधनाच्या अवस्थेत आहे आणि मी मात्र गीता ऐकण्याचा प्रयत्न करतोय किंवा स्वामीजींचे विचार ऐकण्याचा प्रयत्न करतोय. स्वामीजींचे विचार त्या माणसांसाठी आहेत ज्याला आयुष्य घडवायचंय, ज्याला मनुष्य म्हणून जन्माला आल्याचं काहीतरी चीज करायचं आहे. जर मी इतर प्राण्यांसारखाच जन्माला आलो, छान जगलो, जे काही त्या डेली रुटीनच्या गोष्टी असतील त्या केल्या आणि मेलो, एवढंच जर माझं असेल, तर मग देवाने मला एक्स्ट्राची बुद्धी का दिली? देवाने मला एक्स्ट्रा जर काही दिलं असेल, तर त्याचा निश्चित त्यामागे काहीतरी पर्पज आहे. आणि ते भगवंत इथे सांगतोय की तुझ्याकडे ती क्षमता आहे, त्या रजोगुणावर नियंत्रण मिळव. मला हे पाहिजे, माझ्या माझ्या लाईक पोस्टला लाईक मिळाले पाहिजेत, मला लोकांनी अप्रिशिएटच केलं पाहिजे. वाय? कोणाला अप्रिशिएट करायचंय? तुम्हाला सुख मिळावं म्हणून, तुमच्या मनाला सुखावं वाटावं म्हणून? नाही. मला वाटलं, माझं हे अनालिसिस आहे, मी मांडलं, ओके, ते कोणाला पटेल, कोणाला नाही पटणार. त्यांनी त्याच्यावर काउंटर केलं, त्यांनी त्याचे विचार मांडले, इट्स ओके. त्यांनी नाही लाईक केलं, इट्स ओके, डझंट मॅटर. काय फरक पडतोय? कोणाला त्रास देतोय तो? माझ्या मनाला तर नाही देऊ शकत, कारण माझं मन माझ्या ताब्यात आहे. माझं मन त्या माणसाच्या ताब्यात का बरं असावं की ज्यांनी मला पोस्टला लाईक नाही केलं, ज्यांनी मी छान भाषण केल्यानंतर टाळ्याने वाजवल्या? वाय? मला छान वाटलं, मी आनंदी झालो, बस. त्यांनी टाळ्या वाजवलं, ओके, दॅट्स फाईन. मी त्याचा स्वीकार केला आणि मी त्याला थँक्यू म्हटलं. पण त्यांनी नाही टाळ्या वाजवल्या, मला नाही काही फरक पडला. कारण त्याच्या टाळ्या वाजवण्या किंवा न वाजवण्यावर माझा आनंद अवलंबून नाही. बिकॉज आय एम हॅपी विद इन मी. माझ्या आतमध्येच मी आनंदी आहे. मला दुसऱ्या गोष्टींचा आनंद मिळवण्यासाठी आवश्यकता नाही. मी कोणावरही अवलंबून नाही आनंदासाठी. मी आनंद माझा आतमध्ये शोधतो. जर हे तुम्ही करू शकलात, तर जगात सगळी शक्ती तुमच्याकडे आहे. तुम्हाला हवं ते घडू शकतं जगात. तुम्ही देशाचे पंतप्रधान सुद्धा होऊ शकता, इतकी ताकद आहे. हे स्वामीजींचे विचार आहेत आणि ह्या विचारांवर प्रेरित होत स्वयंप्रेरक सदैव काम करत राहतात. तो आजच्या श्लोकांमध्ये ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न झाला की का मला सक्सेस मिळत नाही. बिकॉज मी डेस्परेटली त्या सक्सेसच्या मागे काम करत नाही. माझी फक्त इच्छा आहे मला सक्सेस मिळावं, बट आय एम नॉट रेडी फॉर दॅट. दुर्योधनालाही वाटतं की पांडवांनी येऊ नये माझ्याकडे, पण त्यासाठी तो काहीच करत नाही. त्याला सांगितलं कॉम्प्रोमाइज कर, तू ह्या गोष्टी कर, नाही नाही मला नाही करायचं. अर्जुनाला सांगितलं की येस मी रेडी आहे बाबा, काय सांगशील ते
तू म्हणला ना आता युद्ध कर, मी युद्ध करतो. मग भले ते माझे गुरुजन असो. द्रोणाचार्य जे अर्जुनाचे गुरु आहेत, अर्जुन ज्याला लढायला सुरुवात करतो त्याला द्रोणाचार्यांना आनंद होतो. म्हणजे ते दुर्योधनाच्या बाजूने, त्यामुळे ते द्वेषाने लढतात. पण माझा शिष्य आज घडला हे बघून त्या गुरुला आनंद होतो. तुम्ही ती सगळ्यांनी जर क्रिकेट ज्यांना माहिती आहे किंवा आवडतं त्यांनी जर मॅच पाहिली असेल, लास्ट वर्ल्ड कप जो आता झाला, वर्ल्ड कप, वन डेचा वर्ल्ड कप, त्याच्यामध्ये एक गोष्ट घडली ती म्हणजे ऑस्ट्रेलिया वर्सेस अफगाणिस्तान ही जी मॅच होती, त्या मॅच मध्ये जो प्लेअर होता मॅक्सवेल, त्याला क्रॅम्प आले आणि त्या क्रॅम्पमुळे त्याला खेळता येत नव्हतं. पण ऑस्ट्रेलियाची अवस्था अशी होती की त्याला तिथं खेळणं भाग होतं, अदरवाईज ऑस्ट्रेलिया हरणार होती. त्या माणसाने ग्राउंडवर उभा राहिला तो आणि खेळला. तुम्ही म्हणाल काय त्याचा गुरु आहे, त्याला कळत नाही का, त्याला क्रॅम्प आलेला असताना खेळवलं वगैरे वगैरे. ही जी जिगर त्याने दाखवली ना, त्या जिगरमुळे गुरु सुखावतो. भले मॅच संपल्यानंतर तो त्याची पूर्ण केअर घेईल, पण तो मॅच खेळताना ती जिगर दाखवतो, त्या जिगरी पुढे गुरु सुद्धा नमन करतो. माझा शिष्य खऱ्या अर्थाने घडला. मी ज्याला बॅटलफील्डवर लढाई करतोय, जीवन जगण्यासाठी प्रयत्न करतोय, माझ्या जीवन जगण्यामध्ये अनंत अडचणी आहेत, मी ज्याला त्या लढण्या, त्या समस्यांना, संकटांना सामोरं जाण्याची हिंमत दाखवतो, उभा राहतो, त्याला माझा गुरु सुखावतो. येस, हा माझा शिष्य आहे की जो संकटांना घाबरत नाहीये, संकटांना लढण्यासाठी प्रेरित होतोय. भले त्या लढण्यामध्ये याची हार होईल, पण तरीही तो निडर होऊन उभा राहतोय. आणि अशा वेळेला तो भगवंत, तो गुरु त्या शिष्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो. आणि असा शिष्य किंवा गुरु किंवा परमेश्वर त्याच्या सोबत उभा राहतो, त्याच्या आयुष्यात कधीच हार येत नाही. पण लढण्याची हिंमत मात्र आपल्याला दाखवावी लागेल. मी अर्जुन आहे हे सिद्ध करावं लागेल, मग भगवंत आपल्याला गीता सांगायला रेडी आहे. तो असो, जास्ती वेळ तुमचा घेत नाही, पण ह्या गोष्टी ह्या श्लोकांमधनं शिकायच्या. सो मला सक्सेस का मिळत नाही अशी वृत्ती आपण जर कायमस्वरूपी ठेवत असू तर आपण दुर्योधन आहोत. बिकॉज मी माझ्या हरण्याला एक्सक्यूज देतो आणि मग तेच एक्सक्यूज असं काही शुगर कोटेड करतो, छान छान बोलतो, याच्यामुळे मला यश मिळत नाही. अदरवाईज माझ्यासाठी यश काय अवघड नाही. अरे तोड ना ते, नाही पण तोडायचं नाहीये मला. देन क्लिअर कट यू आर अ दुर्योधन, यू आर नॉट अर्जुन. अँड इफ यू आर नॉट अर्जुन देन गीता इज नॉट फॉर यू. अशिष्याय न देयम, अथर्वशीर्ष क्लिअर कट सांगतं. मागच्या श्लोकांमध्ये पण आपल्याला भगवंताने सांगितलंय, अशा मूर्खांच्या नादी लागू नये, अशा मूर्खाला कुठलंही ज्ञान द्यायला जाऊ नये. ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा आपल्याला त्याच्यावर स्पष्टीकरण दिलं. अशांना काहीही सांगायला जाऊ नये. आता हा तुमचा प्रश्न आहे. सातत्याने मी प्रयत्न करतोय, मला जे समजलंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं. कदाचित माझा जे समजलंय ते चुकीचंही असू शकतं, तुमचे अनुभव त्या बाबतीतले वेगळेही असू शकतात. तुम्हाला शेअर करायला पाहिजे, कारण कदाचित या शेअरिंग मधनं आणखी नवीन अर्थ आपल्याला सापडू शकतो. मग माझं ज्ञान तोकडं आहे, तुमचं ज्ञान तोकडं आहे, मग कोणाचं ज्ञान समृद्ध आहे? शंकराचार्यांचं समृद्ध आहे, ज्यांनी गीतेवरती आपल्याला सांगितलं. ज्ञानेश्वर माऊलींचं समृद्ध आहे, ज्यांनी ही गीता समजावून सांगितली. स्वामी विवेकानंदांचं समृद्ध आहे, त्यांचं जीवन, आपल्या संतांची जे ज्ञान आहे ते समृद्ध आहे. आपण त्यांना फॉलो करावं का कोणा व्यक्तीला फॉलो करत बसावं? ज्यांना ते ज्ञान प्राप्त झालंय त्यांना फॉलो करावं. मग त्यांचे अनुभव, जर त्यांना परमेश्वर भेटू शकतो, त्यांच्याशी परमेश्वर बोलू शकतो, तर आपण काय वेगळे आहोत? आपल्याही आयुष्यात घडू शकतं. बट अर्जुन व्हावं लागेल. ओके, सो हा आजचा मेसेज मी देण्याचा प्रयत्न केला आणि पर्यायाने मला परीनं हा आजचा श्लोक समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.